देशात महागाईचा भडका उडालाय। राज्यासह देशात इंधनाचे दर कसे वाढलेत आणि या दरवाढीमुळे कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत? सर्वसामान्यांच्या खिशाला कशी कात्री लागणार आहे आपण पाहूयात त्यावरचा एक सविस्तर आणि स्पेशल रिपोर्ट। पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागलं। महागाईनं गाठला 42 महिन्यांचा उच्चांक। अहो पेट्रोल महागलंय, डिझेल महागलंय, सोन्याकडे आता बघायचं नाही आणि कारभाऱ्यांचा आदेश आहे कमी तेलाचं काही बनवायचं नाही। इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका। किसकी सैया तो खूब ही कमाते हैं, महंगाई डायन खाए जाते हैं। किसकी सैया तो खूब महंगाई डायन खाए जात है हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल, पण आज याच गाण्याच्या ओळी सर्वसामान्य माणूस प्रत्यक्षात अनुभवतोय। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसायला सुरुवात झाली आहे। पेट्रोल डिझेलसह नेमकं काय काय महागलंय पाहूया। पेट्रोल 3 रुपयांनी महागलंय, तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलंय। CNG 2 रुपये आणि दूधही 2 रुपयांनी महागलंय। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे राज्यातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय। गरिबांनी जगायचं कसं असा सवाल नागरिकांनी केलाय। पेट्रोलचे दर 150 रुपयांच्या पलीकडे जाणार आहेत आणि आपला देश विकायला काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पच्या दारामध्ये भारत नावाचा देश विकायचा आहे असा लिलाव कुठेतरी मांडला जाईल, अशी भयानक परिस्थिती या मोदी सरकारनं या ठिकाणी निर्माण केलेली आहे। साइकिल चलानी पड़ेगी भाई, अभी पैदल चलना पड़ेगा, क्या करेंगे, इतनी महंगाई में हालत खराब है। जनता की लूट है, सरकारें कुछ काम नहीं कर रहा है क्योंकि पेट्रोल डीजल अपना दैनंदिन जीवन का आधार है, उसके बिना तो कोई काम होता ही नहीं है। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई कशी वाढणार आहे आणि सर्वसामान्यांना याचा कसा फटका बसेल पाहूया। इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ होऊन फळं, भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील। त्या व्यतिरिक्त खासगी वाहन, ऑटो, टॅक्सी आणि बसनं प्रवास करणंही महागेल। डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरनं शेतीची कामं करणं महागतील। याशिवाय कारखान्यात कच्चा माल पोहोचवण्याचा आणि तयार माल बाजारापर्यंत नेण्याचा अतिरिक्त खर्च वाढल्यानं औद्योगिक उत्पादनांच्या खर्चातही वाढ होईल। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होणार आहे। खरं तर या महागाईच्या मागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि देशांतर्गत धोरणं कारणीभूत आहेत। एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दरानं मागील 42 महिन्यांचा उच्चांक गाठला असून तो थेट 8.30% पोहोचलाय। पश्चिम आशियातील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे ही महागाई सामान्यांचा घास हिरावून घेणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकार या महागाईच्या राक्षसाला नियंत्रणात आणणार की पुढच्या काळात आणखी दरवाढीचा सामना करावा लागणार याबाबत जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।